नमस्कार. इंडियन फिजिकल कल्चरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आसनांबद्दल चर्चा करणार आहोत. आसन हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच योग किंवा एखादी व्यक्ती गुंतागुंतीचे ताणलेले शरीराच्या स्थितीतील पवित्रा घेतो किंवा पोजेस घेतो असे आपल्याला भासते किंवा अशी कल्पना सुचते. पण आसन म्हणजे केवळ अंग हाडं ताणणे आहे का? चला याचा शोध घेऊया. चला तर आता आपण आसन या शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहूया. आसन हा शब्द संस्कृतमधील अस्ते आणि अन या दोन शब्दांच्या संधीवरून आला आहे. भारतातील उपखंडातील विविध भाषांमध्ये याचे वेगवेगळे अर्थ असतात. जसे की संस्कृतमध्ये आसन म्हणजे बसणे किंवा बाकीचे इतर भारतातील भाषा बघितल्या तर आसन म्हणजे खुर्ची किंवा एखादी आरामदायक स्थिती किंवा बसणे किंवा बसण्याची पद्धत किंवा विश्रांती घेणे, थांबणे, नंतर एखाद्या ठिकाणी राहणे किंवा हत्तीच्या पाठीवरील महावत बसतो तो भाग किंवा शत्रूपासून आपले स्थान राखून धरणे. हे आसन शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. दक्षिण भारतीय भाषांमध्ये याचा अर्थ युद्धकलेचे शिक्षक असा देखील होतो किंवा युद्धकलेचे गुरु यांना सुद्धा आसन म्हणून संबोधले जाते. आसनांचा इतिहास. आसनांचा उल्लेख वेदापासून उपनिषदापर्यंत हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये सापडतो. परंतु या संबंधित मुख्य ग्रंथ म्हणजे पतंजली योगसूत्र, हट्टयोग प्रतिपिका, घेरंड संहिता, गोरक्ष शतक आणि शिवसंहिता. तसेच प्राचीन शिल्पातही योगासने दिसून येतात. उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीमधील पशुपती मुद्रा इसवी सन पूर्व 2500 ही योगाशी संबंधित मानली जाते. 1931 मध्ये सर जॉन मार्शल यांनी याला शिवाचे मूळ स्वरूप मानले होते. या मूर्तीत शिव त्रिमुखी महायोगी म्हणून योग मुद्रेत बसलेले दिसतात. मात्र याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही, कारण इतर अनेक व्याख्या आणि मतभेदही याच्याबद्दल आहेत. ग्रंथांमधील आसनांचा उल्लेख. प्रथम पतंजली योगसूत्र. योगसूत्राप्रमाणे आसन म्हणजे स्थिर आणि सुखदायक स्थिती. आता हट्टयोग प्रतिपिका या ग्रंथामध्ये आसनांबद्दल काय म्हटले आहे ते बघूया. तर हट्टयोगाच्या प्राथमिक अंगांपैकी पहिले अंग म्हणून आसन सांगितले आहे. याचा अभ्यास तीर्थ, आरोग्य आणि शरीराची सुलभता मिळवण्यासाठी करावा असं हट्टयोग प्रतिपिकेत सांगितले आहे. तसंच घेरंड संहिता या ग्रंथामध्ये मूळ आसनांची संख्या ही 84 लक्ष एवढी सांगितलेली आहे. तर सनातन धर्माप्रमाणे या जगात 84 लक्ष प्राणी, जीवजंतू व झाडे राहतात. त्याचप्रमाणे 84 लक्ष आसने आहेत. त्यातीलच मूळ 84 आसनं आहेत आणि त्यातून मृत्यू लोकांमध्ये राहणाऱ्या मनुष्यांसाठी 32 आसने सांगितलेली आहे. ते म्हणजे सिद्धासन, पद्मासन, सिंहासन, भद्रासन आदी. या आसनांमध्ये सिद्धासन हे सगळ्यात उत्तम व श्रेष्ठ सांगितलेले आहे. निष्कर्ष. आसन ही केवळ शरीराला ताण देण्याची कला नसून ती शरीर व मनाचा स्थैर्य, आरोग्य आणि सहजता साधण्याची प्राचीन पद्धत आहे. पुढील चर्चेत आपण विविध आसनांचे फायदे व महत्त्व जाणून घेऊया. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.